पतीचे महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेतल्याने पती पत्नीत कडाक्याचं भांडण झालं। यातून पतीनं पत्नीचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने 4 वर्षाच्या मुलाला घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले। कॉलर उडवत मी पत्नीचा काटा काढल्याचं सांगत खून केल्याची कबुली दिली। ही घटना रांजणगाव शेणपुंजी येथील दत्तनगर फाटाजवळील गणेशनगरमध्ये घडली। सुनीता मदन बेडवाल वय वर्ष 30 असं मयत महिलेचं नाव असून मदन बाबूसिंग बेडवाल वय वर्ष 31 राहणार गणेशनगर दत्तनगर फाटा रांजणगाव शेपू छत्रपती संभाजीनगर असे आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मदनचे मूळ गाव ओझर जालना आहे। सुनीता आणि मदन यांचा 2017 मध्ये विवाह झाला होता। त्यांना 4 वर्षांचा मुलगा आहे। मदन हा कंपनीत काम करतो। सुनीताचे मदनसोबत लग्न होण्यापूर्वी दुसऱ्यासोबत विवाह झाला होता। मात्र सुनीता आणि तिच्या पहिल्या पतीचं जमत नसल्याने ती माहेरी राहत होती। याच दरम्यान दोघांचं प्रेम जुळलं आणि सुनीताचा मदनसोबत विवाह झाला। वाळूज परिसरात एका खोलीमध्ये आईवडील तर एका खोलीमध्ये पती पत्नी आणि मुलगा राहत होते। लग्नानंतर मदन सुनीताला माहेरून 5 लाख रुपये आणण्याची मागणी करत होता, तर सुनीता मदनचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होती। यावरून पती पत्नीमध्ये भांडण झाले। याच दरम्यान पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला। पोलिसांनी याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, वाळूज MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, सचिन पागोटे, शिवाजी घोरपडे, अशोक इंगोले, अंमलदार सुखदेव कोल्हे, योगेश शेळके, विक्रम वाघ, राजेंद्र उदे, सुरेश तारो, प्रशांत सोनवणे, रोहित चिंदळे यांनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी पती मदन बाबूसिंग बेडवाल, सासरा बाबूसिंग बेडवाल, सासू सौ रुक्मिणीबाई बाबूसिंग बेडवाल, दीर रामेश्वर बाबूसिंग बेडवाल यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत।